Welcome again, lecture in physics. Especially, we are heading towards three problems which are already appeared in MHT CUT 2017, 16 and 15. तर यामध्ये तिघं जे प्रॉब्लेम्स आहेत ते वेव ऑप्टिक्स म्हणजे वेव थिअरी ऑफ लाईटवरती आधारित आहेत. आणि आपण प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये मी असं कन्सिडर केलं होतं की वेव थिअरी ऑफ लाईटवरती आधारित जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याचे जे फॉर्म्युले आहेत किंवा कॉन्सेप्च्युअल पार्ट आहे तो आधीच्या त्या व्हिडिओमध्ये टाकला होता. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल, जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आधी पहा आणि नंतर हे प्रॉब्लेम सॉल्व करा. लक्षात घ्या, या पहिल्या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे तर व्हेन सेम मोनोक्रोमॅटिक लाईट इज पास थ्रू ग्लास अँड वॉटर. सेम मोनोक्रोमॅटिक मीन्स वॉट, तर त्यांची एअरमधील जी वेवलेंथ आहे ती सेम आहे असं त्याचा अर्थ. किंवा ते पास होणार आहे नंतर ग्लास आणि वॉटरमध्ये. लेट मी शो दॅट स्ट्रक्चर ऑफ ग्लास अँड वॉटर लाईक दिस. असं समजूया की आपण हा ग्लास स्लॅब आहे ही, आणि या ग्लास स्लॅबमधून मध्ये एक रे ऑफ लाईट पास होतो आहे. त्याची काहीतरी वेवलेंथ आहे, क्रेस आणि ट्रफ यामध्ये नंतर तो मध्ये पास होणार आहे यामध्ये. आणि तसंच वॉटरसुद्धा कन्सिडर करणार आहोत आपण. हा काहीतरी एक वॉटर कॉलम आहे, या वॉटर कॉलममध्ये हा लाईट पास होणार आहे, तोच लाईट असेल. म्हणजे याची क्रेस आणि ट्रप म्हणजे वेवलेंथ, क्रेस आणि ट्रप आणि याची वेवलेंथ सारखीच आहे कारण तो सेम मोनोक्रोमॅटिक आहे. याची वेवलेंथ मी एअरमधली जर का मी लॅम्बडा ए म्हटली तर येथे सुद्धा लॅम्बडा ए असेल. परत इकडे सांगतो, दिस इज ग्लास अँड दिस इज वॉटर. ओके. दी नंबर ऑफ वेव्ज इन ग्लास स्लॅब ऑफ थिकनेस 6 सेंटीमीटर. ही जी ग्लास स्लॅब आहे याची थिकनेस म्हणजे एवढं डिस्टन्स हे 6 सेंटीमीटर आहे. दी नंबर ऑफ वेव्स इन ग्लास स्लॅब ऑफ थिकनेस 6 सेंटीमीटर. म्हणजे यामध्ये काही वेव्ज आहे, जेव्हा ह्या वेव्समध्ये जातील, मी एअरमध्ये काहीतरी 2 वेव्ह काढलेले आहे, तशा ग्लास स्लॅबमध्ये काही वेव्ह मी काढतो, त्या ॲट रँडम असतील. ग्लास स्लॅबमधल्या वेव्ह 1, 2 आणि 3. टाईम बिंगसाठी मी 3 काढले आहे वेव्ह. आणि याची 6 सेंटीमीटरमधील म्हणजे यामधील नंबर ऑफ वेव्हची संख्या 3 आहे. इज इक्वल टू द नंबर ऑफ वेव्ज इन वॉटर कॉलम ऑफ हाईट 7 सेंटीमीटर. वॉटर कॉलम जो आहे याची जी हाईट आहे ती 7 सेंटीमीटर आहे. आणि यामध्ये त्याच वेव्स, तोच मोनोक्रोमॅटिक लाईट जेव्हा पास होईल यामधून, तेव्हा यामध्ये जर का 6 सेंटीमीटर थिकनेसच्या ग्लास स्लॅबमधील वेव्हची संख्या 3 असेल तर यामध्ये सुद्धा 3च असतील, 1, 2 अँड 3. पण निश्चितच तुमच्या लक्षात आलं असेल की येथे त्याची जी वेवलेंथ आहे ती कमी आहे, येथे वेवलेंथ जास्त आहे. येथे वेवलेंथ परत कमी, येथे जास्त. व्हॉट आय मीन टू से की वेवलेंथ मात्र वेगवेगळी झाली. ग्लास स्लॅबमध्ये या मोनोक्रोमॅटिक लाईटची वेवलेंथ ही लॅम्बडा जी कन्सिडर करतो, आणि यामध्ये याची वेवलेंथ, एका वेवची लेंथ ही वेगळी असेल, मी त्याला लॅम्बडा डब्ल्यू म्हणतो वॉटरमध्ये. ओके. This is the information in first part of that problem. What next now? If refractive index of the glass is 1.5, ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ज्याला तुम्ही म्यू झी म्हणतात किंवा एन झी म्हणतात, तुम्ही तो असं लिहितो येथे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज 1.5. देन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लासचा 1.5 दिला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला विचारलेला आहे आणि ऑप्शन्स हे तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटरसाठी मी NW म्हणतो. दिस इज द क्वेश्चन मार्क इन फ्रंट ऑफ यू. लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही हे जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे इन टर्म्स ऑफ वेवलेंथ तुम्ही कन्सिडर करणार. मी इन टर्म्स ऑफ वेवलेंथ मी कसं कन्सिडर करतो तर मला माहिती आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास कॅन बी रिप्रेझेंटेड इन दिस फॅशन. वेवलेंथ ऑफ wavelength of light in air to the wavelength of same light in glass, that is the refractive index of glass. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, हा आपल्याला यूज करायचा आहे. पर दुसरं कोणतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इक्वल टू, तसं फॉर द लाईट वेवलेंथ इन एअर अपॉन वेवलेंथ इन वॉटर, लॅम्बडा डब्ल्यू. So these two formulae we have to use in the upcoming part. How that can be used? तर लक्षात घ्या, येथे नंबर ऑफ वेव्ज जर का 3 असेल तर त्या 3 वेव्हची जी लेंथ आहे म्हणजे 1, 2, 3, एका वेव्हची लेंथ लॅम्बडाची, 2 वेव्हची लेंथ 2 लॅम्बडाची, आणि 3 वेव्हची लेंथ 3 लॅम्बडाची असेल.
आता आपण एक्झाम्पल म्हणून इथे 3 वेव काढलेले आहे. 3च असतील असं नाही, त्या कदाचित 4 असतील. तर 4 वेवची लेंथ त्या ग्लासमधली ती 4 लॅम्बडा जी असेल. येथे सुद्धा तसंच एका वेवची लेंथ लॅम्बडा डब्ल्यू, 2 वेवची लेंथ 2 लॅम्बडा डब्ल्यू, 3 वेवची लेंथ म्हणतोय मी, लांबी म्हणतोय मी ती 3 लॅम्बडा डब्ल्यू. पण एक टाईम बिईंगसाठी एक्झाम्पल म्हणून मी ते 3 वेव काढलेले आहे. ते 3च असतील असं नाही, हे तुझा 4 असू शकतात, 5 असू शकतात, 6 असू शकतात. 4 जर असेल तर 4 लॅम्बडा डब्ल्यू, 6 असतील तर 6 लॅम्बडा डब्ल्यू अँड सो ऑन. पण स्पेसिफिक आपल्याला किती वेव आहे माहीत नाही आहे. त्याने फक्त काय म्हटलं आहे की नंबर ऑफ वेव्स इन ग्लास स्लॅब इज इक्वल टू नंबर ऑफ वेव्ज इन वॉटर. मग नंबर ऑफ वेव्ज इन ग्लास स्लॅबमध्ये मी काय करतो, नंबर ऑफ वेव्जला मी काहीतरी एक्स म्हणतो. कशामध्ये? ग्लास स्लॅबमध्ये एक्स वेव्ज आहे. तर तेवढ्याच वेव्ज ह्या वॉटरमध्ये आहे, म्हणजे एक्स वेव्ज आहे असे जर अर्थ. मग मी आधीच सांगितलं की जर का 1 वेव असेल तर 1 लॅम्बडा, 2 असेल तर 2 लॅम्बडा, 3 असेल 3 लॅम्बडा. त्या ठिकाणी एक्स वेव्ज आहे ना, म्हणजे आता त्या एक्स वेवची लांबी एक्स लॅम्बडा जी असेल. तसं येथे सुद्धा तसंच बोललो मी, एका वेवची लेंथ लॅम्बडा डब्ल्यू, 2ची 2 लॅम्बडा डब्ल्यू, 3ची 3 लॅम्बडा डब्ल्यू. पण इथे तुम्ही एक्स वेव्ज घेतलेल्या आहे, म्हणजे त्या एक्स वेवची लेंथ म्हणजे इथून ते इथपर्यंत ते डिस्टन्स एक्स लॅम्बडा डब्ल्यू असेल. आणि विशेष म्हणजे एक्स वेवची जी लेंथ आहे या पहिल्या केसमध्ये ती 6 सेंटीमीटर आहे, म्हणजे याचं उत्तर 6. आणि एक्स लॅम्बडा डब्ल्यू म्हणजे जी एक्स वेवची लेंथ एक्स लॅम्बडा, याचं उत्तर 7 आहे. तर दुसऱ्या केसमध्ये ही 7 याची किंमत. मग मी काय करेल की यावरून एक्सची किंमत काढतो 6 अपॉन लॅम्बडाची, यावरून एक्सची किंमत काढतो 7 अपॉन लॅम्बडा डब्ल्यू. सो लेट मी डू दॅट फ्रॉम हियर. एक्स इज इक्वल टू 6 अपॉन लॅम्बडा जी, यावरून एक्स इज इक्वल टू 7 अपॉन लॅम्बडा डब्ल्यू. ओके. सो व्हॉट आय हॅव टू डू, आय हॅव टू मेड देम इक्वल. हा एक्स आहे, हा सुद्धा एक्स आहे, म्हणजे 6 अपॉन लॅम्बडा जी इक्वल टू 7 अपॉन लॅम्बडा डब्ल्यू. लेट मी डू हियर 6 अपॉन लॅम्बडा जी इज इक्वल टू 7 अपॉन लॅम्बडा डब्ल्यू. आणि येथे तसंच मी काय करेल, तर हा लॅम्बडा डब्ल्यू ह्या लॅम्बडा जी ह्या साईडला घेतो, 7 ह्या साईडला घेतो, म्हणजेच 6/7 इज इक्वल टू लॅम्बडा जी अपॉन लॅम्बडा डब्ल्यू. ओके. दिस विल बी माय नेक्स्ट एक्सप्रेशन, नेक्स्ट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा जी अपॉन लॅम्बडा डब्ल्यू. आता परत ह्या 2 एक्सप्रेशनकडे लक्ष द्यायला, एन जी आणि एन डब्ल्यूकडे. मी जर एन डब्ल्यूला एन जीने डिवाइड केलं तर मला काय मिळेल, त्या फ्रॉम दिस एक्सप्रेशन नंबर 1 अँड फ्रॉम दिस एक्सप्रेशन नंबर 2 divided 2/1 NW upon NG, refractant index of water upon refractant index of glass, NW upon NG. What will I got? Lambda A upon lambda W upon NG, lambda A upon lambda G. Here lambda A get cancelled, means 1 upon lambda W upon 1 upon lambda G. Lambda G can be shifted to the numerator, so it will become lambda G upon lambda W. 1 upon lambda W upon 1 upon lambda G. Lambda G न्यूमरेटरला जाईल, lambda G upon lambda W. ऑलरेडी लॅम्बडा जी अपॉन लॅम्बडा डब्ल्यूचं उत्तर मी ऑलरेडी काढलेलं आहे 6/7. मी ते येथे ठेवले. आणि एन डब्ल्यू अपॉन एन जीपैकी एन जी तुम्हाला माहिती आहे 1.5, म्हणजेच एन डब्ल्यू अपॉन एन जी इज 1.5 विच इज गिव्हन टू यू. and lambda g upon lambda d, just now you determine that 6/7. Simply what you have to do, you have to transfer this 1.5 to the right hand side, so it will become nw is equal to 6/7 into 1.5, आणि 1.5 आणि 6.7 ने जर गुणला तर इथे 9/7 येईल. आणि 9/7चा आन्सर जर काढण्याचा प्रयत्न केला तर ते असे मिळेल इक्वल टू 9/7चा आन्सर. याचा मल्टिप्लिकेशन 9 येईल आणि बाय 7 त्याचं उत्तर येईल 1.2, then it becomes 8 and then it becomes 6. 1.286 is the refractive index of water. The options are 1.258, 1.269, 1.286 and 1. This is the answer of that question, 1.286. So this is how you can manage to find the answer of this first question. Okay, let me begin with the second question.
या सेकंड क्वेश्चनमध्ये एक विशेष अशी आहे की ह्या सेकंड क्वेश्चनमध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स दाखवला आहे. थर्ड क्वेश्चनमध्ये सुद्धा अँगल ऑफ इन्सिडन्सचा संबंध आहे. येथे सुद्धा अँगल ऑफ डेव्हिएशन विचारला आहे, येथे सुद्धा अँगल ऑफ डेव्हिएशन विचारला आहे. आपण दोघं एक्झाम्पल सायमल्टेनियसली कन्सिडर करणार आहोत. लक्षात घ्या आता केअरफुली. सुरुवात मी पहिल्या सेकंड नंबर प्रॉब्लेमपासून घेतो आणि नंतर याची जी तुलना मी ते करणार आहे. कसं तर लक्षात घ्या. येथे काय करतो मी की एक काहीतरी एक मीडियम घेतो मी, सम हाऊ लाईक दिस. तो ग्लास असेल, वॉटर असेल, काहीतरी असेल. म्हणजे खालचं डेन्सर मीडियम आहे, वरचं रेअरर मीडियम आहे. ओके. आता त्यामध्ये एक रे ऑफ लाईट आहे, तो ह्या रेअरर मीडियममधून, वरती रेअरर मीडियम आहे आणि खाली हे डेन्सर मीडियम आहे. एक रे ऑफ लाईट रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियमकडे जाणार आहे. ओके. निश्चितच त्याचं रिफ्रॅक्शन होणार आहे, त्याचा मार्ग सरळ राहणार नाही. इट विल नॉट ट्रॅव्हल लाईक दिस बट इट विल बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. तो नॉर्मलकडे बेंड होईल. अँड विच इज दॅट नॉर्मल? दिस इज दॅट नॉर्मल व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. दिस इज द नॉर्मल. ओके. सो दिस इज द प्रिव्हियस, दिस इज इन्सिडेंट रे, दिस इज रिफ्रॅक्टेड रे. आता मी हा प्रॉब्लेम वाचतो. ए रे ऑफ लाईट ट्रॅव्हलिंग फ्रॉम रेअरर मीडियम इज इन्सिडेंट ॲट व्हेरी स्मॉल अँगल ऑफ आय ऑन ग्लास. A ray of light traveling in rarer medium is incident on glass slab at an angle of incidence I. इथे अँगल ऑफ इन्सिडन्सची किंमत आय झाली. या पहिला पार्ट झाला. आणि विषय मी त्याने स्मॉल अँगल म्हटलेला एवढा लक्षात ठेवायचा. या अँगलची किंमत व्हेरी स्मॉल आहे, लक्षात ठेवायचा, व्हेरी स्मॉल. पुढे काय म्हणतो, आफ्टर रिफ्रॅक्शन इट्स व्हेलॉसिटी इज रिड्यूस. तर व्हेलॉसिटीचा संबंध आला म्हणजे त्याचं रिफ्रॅक्शन झालं. आणि येथील व्हेलॉसिटी, या ठिकाणची व्हेलॉसिटी म्हणजे ग्लास स्लॅबमधली व्हेलॉसिटी मी त्याला CG म्हणतो आणि एअरमधली व्हेलॉसिटी मी त्याला C म्हणतो. तर ही CG जी व्हेलॉसिटी आहे, तो काय म्हणतो, व्हेलॉसिटी इज रेड्यूस, कमी झाली ती, की रेड्यूस बाय 20%. 20%ने ती कमी झाली. मग 20%ने कमी झाली म्हणजे याचा अर्थ काय, तर त्याची किंमत आली CG इज इक्वल टू C मायनस 20% ऑफ C, असं त्याचा अर्थ आला. आणि याचं उत्तर येईल 0.8C, 20/100. CGची उत्तर मी काढतो. लेट मी सॉल्व समवेअर हिअर. CG इज इक्वल टू C मायनस 20% मीन्स 20/100 C. 20/100चं उत्तर येईल 0.2. येथे 1C मायनस 0.2C, याचं उत्तर येईल 0.8C. CGची किंमत आली. ओके. आता नंतर तो काय म्हणतो, तर assume that angle of incidence here the angle of deviation is. तर अँगल ऑफ डेव्हिएशन विचारला आहे. आता लक्षात घ्या, हा अँगल असेल अँगल ऑफ रिफ्रॅक्शन R, आणि हा जर का अँगल सरळ झाला असता परंतु ह्या ग्लास स्लॅबमध्ये तो बेंड झाला आणि त्यामुळे हा एवढा अँगल तयार झाला, याला म्हणतात तुम्ही अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टा. तर तुम्हाला अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टाची किंमत विचारलेली आहे. मग अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टा तुम्ही कसा काढणार, ते अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टा काढत असताना आयची किंमत किती असते पहा. आय म्हणजे हा मी याला नावच देतो येथे, PAN इज इक्वल टू आय. आणि येथे मी जर का याला N डॅश म्हटलं, N डॅश AP डॅश इज इक्वल टू R प्लस डेल्टा. N डॅश AP डॅश इज इक्वल टू दिस टोटल अँगल R प्लस डेल्टा. म्हणजे आय इज इक्वल टू R प्लस डेल्टा बिकॉज बोथ आर ऑपोजिट अँगल. म्हणजे मला येथे जे रिलेशन मिळालं याच्यावरून आय इज इक्वल टू R प्लस डेल्टा. आणि नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, त्याने तुम्हाला अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टा विचारला आहे. मी तुम्हाला किंमत काढायची आय मायनस आरची. आय मायनस आर इज इक्वल टू डेल्टा. ॲज सून ॲज यू गेट द व्हॅल्यू ऑफ आर यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ डेल्टा ॲज वेल. मग मी आरची किंमत कशी काढेल, तर मला पुढे त्याने काय कन्सिडरेशन केलं आहे, तर CGची किंमत त्याने 0.8 काढली. त्यावरून मी काय कन्सिडर करतो, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची किंमत काढतो या फॉर्म्युल्यावरून. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी कसा काढेल, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे 2 एक्सप्रेशन्स आहे माझ्याकडे. पहिलं एक्सप्रेशन असं आहे, N इज इक्वल टू C/CG. हे एक्सप्रेशन आहे की ज्यामध्ये मी काय करेल की सीची किंमत ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स C/CG. आणि दुसरा एक फॉर्म्युला आहे N इज इक्वल टू साईन आय अपॉन साईन आर. ह्या 2 एक्सप्रेशनचा मी उपयोग करेल आणि आरची किंमत मी काढेल. बघा कशी काढेल, सुरुवात मी येथून करतो. इट इज NG. C/CG. C/CG. CG इज 0.8C.
सी गेट कॅन्सल, 1/0.8 द व्हॅल्यू ऑफ एन झी. येथे एन झी इक्वल टू साईन आय अपॉन साईन आर. येथे आयची किंमत व्हेरी व्हेरी स्मॉल त्याने म्हटलेलं आहे. मग तेव्हा आरसुद्धा स्मॉल असेल आणि आयसुद्धा स्मॉल असेल. जेव्हा एखादा अँगल फार स्मॉल असतो तेव्हा त्याचा साईन रेशा हा अँगल एवढाच येतो. जर थिटा इज व्हेरी स्मॉल असेल तर साईन थिटाची किंमत थिटा एवढीच येते. व्हेन थिटा इज व्हेरी स्मॉल साईन थिटा इक्वल टू थिटा. as I is very small, sin I equal to I and sin R equal to R. So it will become I upon R. NZ equal to I upon R आणि NZ equal to 1/0.8. त्यावरून मी R ची किंमत काढतो. हे दोघे एक्सप्रेशन, ही सुद्धा NG ची व्हॅल्यू आहे, ही सुद्धा NG ची व्हॅल्यू आहे. म्हणजे I upon R equal to 1/0.8. 1/0.8 is equal to I upon R. R या साईडला ट्रान्सफर करतो, 0.8 त्या साईडला ट्रान्सफर करतो. R is equal to 0.8 R. Okay. Sorry, I. Extremely sorry. I am transferring the 0.8 to the I side and R to the numerator here. येथे R ची किंमत 0.8 I या ठिकाणी टाकतो. I minus R. R is this now. 0.8 I is equal to डेल्टा. I म्हणजे 0.8 I म्हणजेच काय तर 0.2 I इज इक्वल टू डेल्टा. 0.2 I हे कसं लिहू शकतो मी तर 2/10 I इक्वल टू डेल्टा. आणि 2/10 इज नथिंग बट 1/5 I इज इक्वल टू डेल्टा. ही डेल्टाची फायनल किंमत येईल. मी परत इकडे सांगतो 0.2 म्हणजे 2/10. 2/10 मीन्स 1/5. 1/5 I इज इक्वल टू डेल्टा. आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे डेल्टाची अँगल ऑफ डेव्हिएशन इक्वल टू I/8, I/5, I/2 अँड 4I/8. येथे हे I/5 उत्तर आलं आणि दिस इज द फायनल आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. सो दिस इज हाऊ यू कॅन डिटरमाइन दिस व्हॅल्यू. याला एक दुसरी सोपी मेथडसुद्धा आहे, ती काय असेल आपण ते नंतर डिस्कस करूया. सुरुवातीला आपण आता हा प्रॉब्लेम घेऊया, तो याच्यासारखाच प्रॉब्लेम आहे. परत आता नंबर 3, थर्ड नंबरचा प्रॉब्लेम. मी परत एक वेळ सांगतो, हे दोघं प्रॉब्लेम ऑलमोस्ट सेम आहे. येथे काय म्हटलेलं आहे, ए लाईट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम एअर इन टू अ मीडियम. आता इथे मीडियम घेतला आहे ग्लास, मी ग्लासच कन्सिडर करतो. ओके. ए लाईट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम एअर इन अ मीडियम. द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज रेड्यूस टू 0.75 टाइम्स द व्हेलॉसिटी. येथे म्हटलं होतं रेड्यूस बाय, त्यासाठी आपण मायनस केलं होतं, सबट्रॅक्शन केलं होतं. येथे रेड्यूस टू म्हटलं म्हणजे तिथपर्यंत डायरेक्टली कमी झालेली आहे असा अर्थ होतो. व्हेलॉसिटी ऑफ अ लाईट इज रेड्यूस टू 0.75 टाइम्स द व्हेलॉसिटी इन एअर. म्हणजे ह्या मीडियममध्ये शिरल्याबरोबर त्याची व्हेलॉसिटी कमी होऊन जाते. मग याचा अर्थ काय की जर का रेअर मीडियममध्ये व्हेलॉसिटी सी घेतली तर यामध्ये ह्या मीडियममध्ये म्हणजे ग्लासमध्ये त्याची व्हेलॉसिटी किती येईल. चला ठीक आहे, मी ग्लास म्हणतो त्याला मीडियम म्हणतो आणि त्याची व्हेलॉसिटी CM म्हणतो. आता यासाठी मग मीडियममधील व्हेलॉसिटी किती येईल तर मीडियममधील व्हेलॉसिटी CM इज इक्वल टू 0.75 टाइम्स व्हेलॉसिटी ऑफ इन एअर. 0.75 टाइम्स व्हेलॉसिटी इन एअर इज C. वरती एअर आहे, खाली मीडियम आहे. तर ह्या Cच्या 0.75 पट ही व्हेलॉसिटी इन द मीडियम असेल. ठीक आहे. हे काढण्याचा उद्देश काय ते यावरून मी काय करेल की C/CMचं उत्तर काढतो. म्हणजे मला उत्तर मिळेल 1/0.75 इज इक्वल टू C/CM. आणि माहिती आहे आपल्याला की व्हेलॉसिटी इन एअर अपॉन व्हेलॉसिटी इन मीडियम, व्हेलॉसिटी इन एअर अपॉन व्हेलॉसिटी मीन्स C1/C2. याला तर आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम म्हणतो आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियमला आपण NM. व्हेलॉसिटी इन एअर अपॉन व्हेलॉसिटी इन मीडियम इज नथिंग बट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. हे माहिती आपल्याला प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं आहे आपण. तसंच ह्या NMचं सूत्र आपण स्नेस लॉवरून या पद्धतीने काढू शकतो. मग ते कसं असेल तर साईन I अपॉन साईन R अपॉन साईन R इज इक्वल टू अगेन NM रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ओके ऑफ द मीडियम. तिथे काय म्हटलं आहे परत, अज्युम अँगल ऑफ इन्सिडन्स I इज व्हेरी स्मॉल. परत तिथे आयची किंमत व्हेरी स्मॉल घेतली. म्हणजे हेच सिच्युएशन आहे. आयची किंमत जर स्मॉल असेल, एखादा अँगल जेव्हा खूप स्मॉल असतो तेव्हा साईन ऑफ अँगल व्हेरी स्मॉल अँगल इक्वल टू अँगल इटसेल्फ. म्हणजे आय स्मॉल असेल तर साईन I इक्वल टू आयच येणार आहे, कारण I इज व्हेरी स्मॉल आणि साईन R इक्वल टू Rच येणार आहे. थोडक्यात साईन I अपॉन I साईन I अपॉन साईन R इक्वल टू I अपॉन Rच येईल. ठीक आहे. म्हणजे पहा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम NM इक्वल टू C/CM. याचं उत्तर 1/0.75.
आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेम मीडियम इक्वल टू आय अपॉन आर. म्हणजे याचा अर्थ असा की आय अपॉन आर एन एमची किंमत आणि 1/0.75 एन एमची किंमत ही सारखीच असली पाहिजे. मग त्या वक्ती मी सेम करतो. म्हणजे त्याचा अर्थ असा की 1/0.75 इज इक्वल टू आय अपॉन आर. परत मी आर या सेलला ट्रान्सफर करतो, 0.75 त्या सेलला ट्रान्सफर करतो. म्हणजे आर इज इक्वल टू 0.75 आय. आणि तुम्हाला विचारला अँगल ऑफ डेव्हिएशन. अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणजे कसा काढला आपण, तर अपोजिट अँगल म्हणजे काय आहे, तर अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ डेव्हिएशन पर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आय इक्वल टू आर प्लस डेल्टा. त्यावरून आपण डेव्हिएशन काढताना आय मायनस आर काढला होता. मग तेच मी येथे करेल की डेल्टाची मला किंमत काढायची आहे, तर आय मायनस आर येथे सुद्धा मी तसंच करेल. therefore delta is equal to, I would like to write here thing, delta is equal to, from here I minus r, I minus r is this now 0.75 of I. येथे 1 I मायनस 0.75 आयचं उत्तर काढण्याचा प्रयत्न केला, तर याचं उत्तर येते 0.25 I. You can do this calculation at your home. And 0.25 means what? 25 upon 100. And 25 upon 100 means how many? 1/4. म्हणजे डेल्टाचं उत्तर येते 1/4. 1/4 of I. This is the final answer of that question. Angle of deviation. डेल्टा इज इक्वल टू 1/4 ऑफ आय. इथे आय आहे, I/3 आहे, इथे I/4 आहे, 3I/4, इथे I/4 उत्तर आलं. दिस इज द फायनल आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. सो दिस इज हाऊ यू कॅन try to find out the value of angle of deviation with the help of refractive index by using Snell's law, with the help of refractive index by using velocity in air to the velocity in medium, or you may say velocity in air to the velocity in glass. आता हे दोघं जे प्रॉब्लेम्स आहे एकदम शॉर्ट पद्धतीने सुद्धा आपण काढू शकतो. कसे, तर तुम्हाला मी सांगतो, एक सोपी पद्धत सांगतो. जेव्हा तुम्हाला असा प्रॉब्लेम असतो की आफ्टर रिफ्रॅक्शन व्हेलॉसिटी इज रेड्यूस बाय 20%, तर तेव्हा डायरेक्ट सांगायचं की जो अँगल ऑफ डेव्हिएशन आहे तो डायरेक्ट 20% ऑफ आय येतो. त्यासाठी एक विशिष्ट सूत्र आहे, मी सांगेल असते. पण डायरेक्ट तुम्ही हे असं सुद्धा लक्षात ठेवू शकता की डायरेक्ट अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टा इज इक्वल टू 20% ऑफ आय. हे डायरेक्ट फायनल आन्सर येते. याचं डेरिव्हेशन मी सांगणार आहे, नंतर सांगणार आहे, ओके, ऑन पेपर. आणि 20% ऑफ आय म्हणजेच काय, तर 20/100. आणि 20/100 म्हणजे काय, तर 1/5. म्हणजे याचं उत्तर 1/5 ऑफ आय येईल. सॉरी, म्हणजेच ते I/5 उत्तर असेल. आता येथे काय म्हटलं, तर रेड्यूस बाय म्हटलं होतं, म्हणजे 20%ने कमी झालं होतं असं होतं. आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय म्हटलं, तर रेड्यूस टू म्हणजे 0.75 पर्यंत कमी झालं, पर्यंत. तर तो याचा अर्थ काय, तर याचा अर्थ 100 जर असेल तर 0.75 झालं. म्हणजे कितीने कमी झालं, तर ते 0.25%ने कमी झालं. परत एक वेळेस सांगतो, हिअर वर्डिंग इज रेड्यूस बाय 20% अँड हिअर वर्डिंग इज रेड्यूस टू 0.75. 0.75 म्हणजेच काय, तर 75%. म्हणजे याचा अर्थ 75% पर्यंत कमी झालं. टू म्हटलं आहे, इथे बाय म्हटलं आहे. तर या ठिकाणी मी रेड्यूस बाय जर उत्तर काढलं असतं तर रेड्यूस बाय 0.25 आलं असतं. ते 0.25 म्हणजे 25% आलं असतं. म्हणजे इथे डायरेक्ट मी असं वर्डिंग केलं असते, रेड्यूस बाय 25% ऑफ व्हेलॉसिटी इन एअर. आणि त्याचं मी आधीच सांगितलं की डायरेक्ट अँगल ऑफ डेव्हिएशन विचारता डेल्टा इक्वल टू तेच उत्तर घ्यायचं, 25% ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि 25% म्हणजेच 25/100 आणि 25/100 म्हणजेच 1/4. म्हणजे याचं डायरेक्ट उत्तर आलं असं 1/4 ऑफ आय. असं सुद्धा तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकता. अर्थात एक असं कसं असू शकते त्यासाठी एक वेगळा मी स्पेशल एक डेरिव्हेशन घेईल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आय होप यू अंडरस्टूड ऑल these 3 problems by simple manner. I hope you will carry on to view my all lecture, video lecture. For the time being, I would like to stop here. See you next time.